पुण्यात महायुतीमध्ये आणखी एक वाद। भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक। कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अज्ञात महिलांविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा। मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन। चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 27 तारखेला मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल। पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय। राज्यातील सर्व नरकासुरांना जनताच चिरडेल, संजय राऊतांचा पलटवार। आज नरकासुराची नाही तर श्रीकृष्णानं नरकासुराच्या केलेल्या वधाचा दिवस आहे। जनता तुमच्याच अहंकार सोराचा वध करणार, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। एका एलएलपी कंपनीने बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप। धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय। मोहोळ यांच्यासह सर्वांवर गुन्हे दाखल करा, रवींद्र धंगेकरांची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जवानांसोबत दिवाळी साजरी। पंतप्रधान मोदी यांच्याकडून आयएनएस विक्रांतलाही भेट। देशभरात दिवाळीचा उत्साह। सराफ बाजारामध्ये लक्ष्मीपूजनाआधी सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याचे दर जीएसटी विना 1,27,000वर। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। गुणवत्ता निर्देशांक 172 अंकांवर पोहोचला। प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान खात्याचं आवाहन।